नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, जगभरात सौर ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार आता वाढतोय, जास्त जागरूकता याविषयी येते आणि सौर ऊर्जेचा उपयोग आणि महत्त्व सुद्धा वाढतंय. सौर ऊर्जा उपकरणं आणि व्यवस्थापन क्षेत्रातली एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेली दी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन विषयी, तसंच या संस्थेतर्फे भरवण्यात येणाऱ्या मास्मा सोलर एक्स्पो विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत मास्माचे अध्यक्ष श्री शशिकांत वाकडे सर आणि मास्माचे माजी अध्यक्ष, ज्यांनी गेली 2 वर्ष हे अध्यक्षपद भूषवलं, ते प्रदीप कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. शशिकांत सर, तुमचं स्वागत. प्रदीप सर, तुम्हा दोघांचंही स्वागत आमच्या साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी शशिकांत सरांविषयी त्यांची ओळख करून देते. शशिकांत सर हे मास्माचे सध्याचे अध्यक्ष आहेत, तसंच अध्यक्ष म्हणून ते धुरा सांभाळत आहेत. सामाजिक कार्यसुद्धा त्यांचं खूप मोठं आहे, त्यात योगदान आहे त्यांचं. तसंच मास्माचे खजिनदार म्हणून त्यांनी आधी काम पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आता ते अध्यक्ष झालेले आहेत या संस्थेचे. सौर व्यावसायिकांसाठी महाराष्ट्रव्यापी असोसिएशन सध्या त्यांनी निर्माण करण्याचा विचार केला आणि त्याप्रमाणे त्यांचा सगळा हा प्रवास जो आहे तो आहे. तसंच त्यांची धोरणं आणि रणनीती सगळी निश्चित करण्यामध्ये सरांची शशिकांत सरांची महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने यावर्षी होणाऱ्या मास्मा सोलर एक्स्पो हा सगळा उपक्रम यशस्वी करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. यानंतर मी प्रदीप सरांविषयी सुद्धा तुमचा थोडक्यात त्यांची ओळख करून देते. श्री प्रदीप कुलकर्णी सर यांना गेल्या 40 वर्षांपासूनचा व्यवसाय क्षेत्रातला अनुभव आहे. तसंच अनुभव आणि त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी, त्याच ताकदीवर त्यांनी अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवलेले आहेत. तसंच त्यापैकी तब्बल 25 वर्षांपासून सोलर व्यवसायात प्रदीप सर हे कार्यरत आहेत. मास्माचे एक्स प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि जवळपास प्रदीप सरांकडे 2500हून अधिक मास्माचे आनंदी ग्राहक आहेत, ज्यात बड्या कंपन्यांचा समावेश होतो. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड घनसोली म्हणू नका, किंवा सोलिटेअर ग्रुप म्हणू नका, किंवा ABIL सारख्या अतिशय अग्रगण्य अशा कंपन्या ही सरांच्या ग्राहक आहेत. तसंच सरांच्या सॅटिस्फाईड सर्व्हिसेसमुळे हे ग्राहकसुद्धा अतिशय समाधानी आणि आनंदी आहेत. मास्माचे ते 2 वर्ष प्रेसिडेंटसुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात मास्माने सोलर एनर्जीच्या क्षेत्रामध्ये, सौर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. सगळ्यात आधी मी शशिकांत सरांकडे येते. शशिकांत सर, मला सगळ्यात आधी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही अध्यक्ष म्हणून या संस्थेचे काम पाहताय. द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच मास्माविषयी सगळ्यात आधी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, ही संस्था नक्की काय करते? निश्चितपणे मी प्रथमतः तुमचा आभार मानेल साम टीव्हीचं की या ठिकाणी आम्हाला ही संधी दिली हे इंटरव्ह्यू द्यायचा. धन्यवाद. महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही 2000 साली स्थापन झालेली आहे आणि ती संस्था प्रथमतः सोलर वॉटर हीटर उत्पादकांसाठी काम चालू केलं होतं. हळूहळू त्याच्यामध्ये सोलर पॉवर जनरेशनचे इंटिग्रेटर्स पण आले आणि आता 24 सभासद संख्या होती सुरुवातीला, ती आता जवळजवळ 530च्या आसपास पोचलेली. महाराष्ट्रभर ही संस्था काम करते आणि सोलर व्यावसायिकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील ती सरकारी दरबारी पोचवण्याचं काम करते. ही सोलर व्यावसायिक, सरकारी दरबार आणि ग्राहक याच्यातली एक दुवा आहे आणि ते त्यांच्या जे काही अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम करते आणि तसंच त्यांना प्रशिक्षण देण्याचं पण काम करते. नक्कीच. शशिकांत सर, पुन्हा मी तुमच्याकडेच येते. खरं तर मास्माच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता आणि मास्माचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सविषयी सुद्धा आम्हाला जरा सांगा. मास्माच्या स्थापनेचा प्रथमतः उद्देश असा होता की जे सोलर वॉटर हीटर नवीन असताना त्यांना काही अडचणी यायच्या सोलरच्या ज्ञानाच्याबद्दल किंवा याच्याबद्दल, ते ज्ञान अद्ययावत करण्यासाठी, तसेच त्या व्यावसायिकांना व्यवसाय करताना काही अडचणी यायच्या, त्या अडचणी सोडवण्यासाठी ह्या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि मेंबर्स हे इन्स्टॉलर आहेत, नंतर उत्पादक आहेत, ट्रेडर्स आहेत आणि मॅन्युफॅक्चरर्स, हे वेगवेगळ्या प्रकारचे मेंबर्स मास्माचे मेंबर्स आहेत आणि ते सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत.
यानंतर मी प्रदीप कुलकर्णींकडे येते. प्रदीप सर, तुम्ही मासमाचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. आता सुद्धा तुम्ही मासमाविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौर ऊर्जेविषयी बोलायचं झालं सर, तर हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. तर याविषयी आम्हाला माहिती द्या. खरं तर सोलर किंवा सौर ऊर्जेचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो, मात्र आणखी जाणून घ्यायला तुमच्याकडनं आवडेल. नक्कीच. थँक्यू साम, आम्हाला इथं बोलून संधी दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही खूप एक सुंदर प्रश्न विचारला आहे. भारत हे असं एकमेव देश आहे की जिथं 365 दिवसांपैकी 330 दिवस आपल्याकडं सूर्यप्रकाश असतो आणि आपण ह्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे, मी तुम्हाला थोडेसे सोलरचे प्रोडक्ट्स सांगतो. तर सोलरचे प्रोडक्ट्समध्ये पहिला प्रोडक्ट आहे की सोलर हॉट वॉटर सिस्टम, म्हणजे सौर ऊर्जेवरती पाणी गरम करायची जे काही प्रकल्प आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर आता हे सोलर हॉट वॉटर सिस्टम ही कुठं कुठं वापरता येते, तर जिथं जिथं म्हणून आपल्याला गरम पाणी लागतं, म्हणजे आंघोळीला म्हणा किंवा भांडी धुवायला म्हणा, अशा ठिकाणी जिथं आपल्याला सोलर हॉट वॉटर लागतं तिथं आपण हा सोलर गरम पाण्याचा प्रकल्प लावू शकतो. आता हा कुठं कुठं लावता येईल, तर हॉटेल, कारण तिथं गरम पाण्याने आंघोळ करतो आपण. हॉस्पिटल, तिथेही आपल्याला गरम पाणी लागतं. हॉस्टेल, तिथेही मुलांना गरम पाणी लागतं. इंडस्ट्रीमध्ये गरम पाणी लागतं. तर इंडस्ट्रीमध्ये कुठं गरम पाणी लागतं, तर इंडस्ट्रीमध्ये भांडी धुवायला गरम पाणी लागतं. किंवा ज्या काही मेडिकलच्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत, त्या मेडिकलच्या इंडस्ट्रीमध्ये पण त्यांचे जे केमिकल्समध्ये ते जे औषधं तयार करतात ती भांडी पण त्यांना साफ करायला लागतात. तर त्यासाठी पण गरम पाणी लागतं. तर ते गरम पाणी पण आपण ह्याच्यामध्ये देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की हे गरम पाण्याचे प्रकल्प लावून आमचा काय फायदा आहे, तर येस, तुमचा नक्की, आपला सर्वांचाच नक्की फायदा आहे की आपल्या घरातली समजा इलेक्ट्रिसिटीचं बिल एक 5,000 रुपये येतं, तर हे सोलर गरम पाण्याचा प्रकल्प लावल्या कारणानं आपलं बिल 5,000वरनं डायरेक्ट 2,500 पेक्षाही कमी येऊ शकतं. असा हा सोलरचा हॉट वॉटरचा एक खूप मोठा फायदा आहे. ह्याला लागते का इलेक्ट्रिसिटी, गॅस, तर ह्याला इलेक्ट्रिसिटी किंवा गॅस अजिबात लागत नाही. हे सौर ऊर्जेच्या किरणांवरती कंपल्सरी चालतं, त्याला कुठलीही इलेक्ट्रिसिटी किंवा हे लागत नाही. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्याने मला फायदा काय, आपल्या भारतामध्ये फायदा काय, तर फॉसिल फ्युएल आपलं वाचतं, म्हणजे पेट्रोल, डिझेल हे जे काही फॉसिल फ्युएल म्हणतो आपण, हे आपलं वाचतं. असा हा पहिला प्रोडक्ट आहे सोलर हॉट वॉटर सिस्टम. दुसरा एक प्रोडक्ट आहे, त्याला आम्ही म्हणतो सोलर स्ट्रीट लाईट. आता ह्याच्याबद्दल आपण बोलूया. आता हे सोलर स्ट्रीट लाईट म्हणजे काय, की आपण जे रस्त्यावरती स्ट्रीट लाईट बघतो ते इलेक्ट्रिसिटीवरती चालतात, ते स्ट्रीट लाईट आपल्याला सोलरवरती चालवता येतात. आता ह्याच्याबद्दल आपण बोलूया की सोलर स्ट्रीट लाईटमध्ये आपण काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये एक फोटो सेन्सर टाकलेला आहे. त्या फोटो सेन्सरचं काम काय आहे की संध्याकाळ झाली की तो ॲटोमॅटिक लाईट चालू करतो, सकाळ झाली की ॲटोमॅटिक लाईट बंद करतो. हा एक झाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे मोशन सेन्सर. मोशन सेन्सर म्हणजे काय, की एखादं प्राणी किंवा एखादा माणूस जर का त्या लाईटच्या खालनं जात असेल तर तो लाईटचा प्रकाश 100% पडतो, आणि जर का तो माणूस त्या सेन्सिंग झोनमधनं बाहेर पडला तर तो प्रकाश येतो 25%वर. 25%वरती प्रकाश आल्यानंतर रात्रभर तो चालतो आणि लाईटची सेव्हिंग होते. त्यामुळे त्याच्या आतली दिलेली जी बॅटरी आहे ती बॅटरीची क्षमता जवळजवळ 2 दिवस चालते. आता हा कुठं वापरता येईल आपल्याला सोलर स्ट्रीट लाईट, तर हा आपल्याला प्लॉटिंग जिथं करतात किंवा जे विलेजेस आहे जिथं आपल्याला वीज अजून पोचलेली नाही किंवा पोचली असेल तरी विलेजेसमध्ये असा एक प्रकार होतो की बऱ्याचशा वेळेला लाईट जाते, देवळांच्या बाहेर लाईट जाते, तर अशा ठिकाणी आपल्याला हे सोलर स्ट्रीट लाईट नक्की लावता येतील. तिसरा एक प्रॉडक्ट आहे त्याला आम्ही म्हणतो सोलर कुकर. सोलर कुकरचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यालासुद्धा कुठेही गॅस किंवा इलेक्ट्रिसिटी लागत नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळी अन्न शिजवता येतात, अगदी चिकनपासनं ते सगळं काय. आता शिजवायचं म्हणजे काय की त्याच्यामध्ये फोडणी टाकायची आणि त्या डब्यामध्ये, तो कुकरच्या डब्यामध्ये तो ठेवून द्यायचा. साधारण 2 तासामध्ये तो संबंध अन्न जे काय असेल ते शिजलं जातं. ह्याच्यातला फायदा काय आहे की ह्याच्यावरती शिजलेलं जे काय अन्न आहे ते चुलीची आपण चव म्हणतो, चुलीवरती शिजवल्याची जी चव आहे तीच चव आपल्याला ह्याच्यामध्ये मिळते. असा ह्याच्यामधला फायदा आहे. आता ह्याला इलेक्ट्रिसिटी वगैरे काही लागत नाही. सो आपण आता पुढच्या प्रॉडक्टकडे जाऊया. तो आहे म्हणजे सोलर फेन्सिंग. आता सोलर फेन्सिंग म्हणजे काय, तर सोलर फेन्सिंगमध्ये आपण काय केलं की सोलरमधनं येणारी जी काही वीज आहे ती आपण फेन्सच्या जी वायर आहे त्याच्यामधनं आपण फिरवतो. ती वायर फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये जे हाय करंट देतो आपण, हाय करंटचा जेव्हा शॉक बसतो तो काही मिलीसेकंडसाठी शॉक बसतो. त्या शॉकनी कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही जनावराला इजा होत नाही. पण एकदा तो शॉक बसल्यानंतर ते जनावर किंवा तो माणूस परत त्या क्षेत्रामध्ये जायला धजवत नाही. तो हा एक खूप मोठा त्याचा फायदा आहे. आता हे कुठं वापरता येतं, आपलं क्षेत्र आहे, क्षेत्राच्या आजूबाजूला जनावरं खूप चरत असतात,
ती चरून आपल्या क्षेत्रामध्ये आली तर आपण जे काही तिथं उगवलेलं आहे ते संबंध आपलं क्षेत्र ते खाऊ शकतं किंवा डॅमेज करू शकतं. तर अशा ठिकाणी आपण जर का ते सोलर फेन्सिंग लावलं तर त्याच्या आतमध्ये कुठलंही जनावर येऊ शकणार नाही. किंवा आपलं एक फार्म हाऊस आहे किंवा VIP लोकांची जी फार्म हाऊसेस आहेत इथं जाऊन आपण ते सोलर फेन्सिंग लावू शकतो की जेणेकरून माणूस त्याच्या आतमध्ये येणार नाही आणि आतमध्ये न आल्याकारणानं आपल्या इथल्या होणाऱ्या चोऱ्या नक्कीच बंद होतील. दुसरा एक प्रॉडक्ट आहे त्याला आम्ही म्हणतो सोलर CCTV. हा सोलर CCTV हा नवीनच कन्सेप्ट आहे. नक्कीच. आपण CCTV बद्दल खूप ऐकलेलं आहे, पण हा सोलर CCTV म्हणजे काय की CCTVला लागणारी जी काही वीज आहे ती वीज आपण सोलरमधनं देतो. म्हणजे समजा एका ठिकाणी आपण सोलरचं CCTV लावलं आहे आणि तिथं लाईटच नाही आहे तर सोलरवरती ती नक्कीच चालणार आहे. इतर वेळेला इलेक्ट्रिसिटी नसेल तर इलेक्ट्रिसिटी नसताना ती CCTV चालणार नाही. तर आणि दुसरा एक फायदा याच्यामध्ये आहे की आपल्याला समजा 10 CCTV लावायचे आहेत तर 10 CCTV आपल्याला लिंक करण्यासाठी केबल लावायला लागते. ह्याच्यामध्ये 10 CCTV आपण वेगवेगळे लावतो. ते वेगवेगळे लावल्या कारणानं इथं जी इंटरकनेक्टिंग केबल आहे ती पण आपल्याला लागत नाही. अजून एक प्रोडक्ट आहे ज्याला आपण सोलर पॉवर जनरेशन म्हणतो. मी वाकडे सरांना विनंती करतो की त्याच्याबद्दल त्यांनी थोडंसं बोलावं. नक्कीच. शशिकांत सर, तुमच्याकडनं या प्रोडक्टविषयी जाणून घेणं आवडेल आम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा प्रोडक्ट आहे आता जो काय हॉट म्हणता येईल त्याला, की आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसून ती वीज निर्मिती करून आपण स्वयंपूर्ण होतो आहोत. तर याच्यामध्ये घराच्या छतावर तसेच बिल्डिंगच्या छतावरही सोलर बसू शकतो. याचा महत्त्वाचा फायदा असा आहे की ही एनर्जी फ्री आहे, एव्हरीवेअर अवेलेबल आहे आणि जे काय ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे याच्यामध्ये, ट्रान्सपोर्टेशन जी कॉस्ट आहे ती कॉस्ट वाचते. आपण आपल्या छतावर तयार करून ती एनर्जी वापरू शकतो आणि याच्यामध्ये आपलं बिल जे आज समजा उदाहरणार्थ 1500 रुपये बिल येत असेल तर ते आपलं 100 ते 150 रुपये बिल येऊ शकतं. एवढी एनर्जी वाचू शकते त्याच्यामध्ये. नक्कीच सर, आपण आणखी मास्माविषयी जाणून घेणार आहोत. या दोघांशी सुद्धा आपण बोलणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. यानंतर मी प्रदीप सरांकडे येते. प्रदीप सर, मला एक सांगा, एनर्जी कन्झम्पशन आणि प्रोडक्शनवर जो खर्च जो आहे तो आपला कमी करण्यासाठी, ते एनर्जी एक्सपेन्सेस कमी करण्यासाठी आपल्याला सौर ऊर्जा किंवा सोलर एनर्जीचा वापर कसा होऊ शकतो? तो वापर कसा होऊ शकतो हे बघण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की आमचं एक सोलरचं एक्झिबिशन येते ते 31 मे 1 आणि 2 जूनला येते. तर मी सर्वांना विनंती करीन, सर्वांना म्हणजे स्टुडंट्सपासनं ते वर्किंग मेन वुमेन असू दे, कोणी अगदी एजेड लोकंसुद्धा ते येऊन बघू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. पण त्याच्या आधी एक्झिबिशन कसं झालं आत्तापर्यंत त्याच्याबद्दलची मी थोडीशी माहिती देतो. हे आमचं 6वं एक्झिबिशन आहे. ह्याच्या आधी आमचे 5 एक्झिबिशन झाले. त्या 5 एक्झिबिशन्सपैकी 2 एक्झिबिशन्स आम्ही सिद्धी बँक्वेट हॉलला घेतले, एक कोल्हापूरला केलं, त्याच्यानंतर आम्ही महालक्ष्मी लॉन्समध्ये घेतलं. हे सर्व आमचे जे 4-5 एक्झिबिशन झाले हे बेसिकली मॅरेज हॉलमध्ये झाल्यासारखे झालेले आहेत. आता हे जे एक्झिबिशन होणार आहे हे म्हणजे आपण कमर्शियल ह्याच्यामध्ये आपण चाललेलो आहे. ह्याच्यामध्ये आमचे 114 स्टॉल असणार आहेत. ह्याच्या आधी आम्ही 40, 50, 60, 70 स्टॉलपर्यंतचं काम केलेलं आहे. पण आता ज्या ह्या एक्झिबिशनमध्ये 114 स्टॉल असणार आहेत. हे स्टॉल कोणाचे असणार आहेत? ते जे मॅन्युफॅक्चरर आहेत, जे इंटिग्रेटर आहेत. तुम्हाला ह्या स्टॉलवरती प्रत्येक कंपोनंट टू कंपोनंट बघायला मिळणार आहे. हा कंप्लीट हॉल जो आहे हा कंप्लीट AC हॉल आहे आणि एंट्री ही आम्ही फ्री ठेवलेली आहे. फ्री का ठेवली की जास्तीत जास्त लोकांनी तिथे येऊन सोलरबद्दलची माहिती त्याच्यामध्ये घ्यावी. नक्कीच. यानंतर मी शशिकांत सरांकडे येते. शशिकांत सर, मला एक सांगा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या सौर ऊर्जेविषयी असलेल्या त्यांच्या काही सुविधा आहेत, तर या सुविधा आणि सोयींबद्दल आम्हाला जरा सांगा. हां, निश्चितपणे. केंद्र सरकारने आता एक 13 फेब्रुवारीला एक योजना जाहीर केलेली आहे, PM सूर्यघर योजना. आता या योजनेमध्ये एका किलोवॅटसाठी 30,000, दुसऱ्या किलोवॅटला 30,000 आणि तिसऱ्या किलोवॅटला 18,000 अशी तब्बल 78,000 सबसिडी सामान्य ग्राहकाला मिळणार आहे 3 किलोवॅटपर्यंतच्या सिस्टीमसाठी. तसेच सोसायटीसाठी सुद्धा पर किलोवॅट 18,000 रुपये अप टू 500 किलोवॅट इतकी सबसिडी मिळणार आहे.
आणि ह्या सबसिडीचा उपयोग करून आपण आपले एनर्जी सेविंग करू शकतो आणि येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये या सबसिडी कशा मिळतील किंवा काय त्याचं सगळं आम्ही सेमिनार आयोजित केलेत. त्याच्यामध्ये सामान्य ग्राहकाला, शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना त्याची चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकते. नक्कीच. प्रदीप सरांकडे मी आता येते. प्रदीप सर, मला एक सांगा, मास्मा जी आहे ती सौर ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खूप मोलाचं काम करते, खूप मोलाचे उपक्रम राबवते. याविषयी आम्हाला थोडंसं सांगा आणखी. खूप चांगला प्रश्न आहे. आम्ही काय करतो मास्मामध्ये की आम्ही बरेचसे, जसं सरांनी मगाशी सांगितलं, सेमिनार कंडक्ट करतो. त्या सेमिनारचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत आम्हाला सोलर ऊर्जेचा कसा कसा वापर करता येईल, कुठं कुठं वापर करता येईल ह्याबद्दलची आम्ही माहिती देतो. आम्ही काही MSEDCLच्या ऑफिसेसमध्ये सुद्धा सोलरचं लाईव्ह रूफटॉप सोलर लावलेले आहे की जेणेकरून जे लोक तिथं सोलर बघायला येतील, ते वापरतील, त्याच्यातनं येणारे जे काही आउटपुट्स आहेत ते बघू शकतील, पॅरामीटर्स चेक करू शकतील, कसं चांगलं इन्स्टॉलेशन होतं हे बघू शकतील. असं आम्ही दोन MSEDCLच्या ऑफिसेसमध्ये ते लावलेलं आहे. नक्कीच. प्रदीप सर, खरं तर मे महिन्याच्या अखेरीस आणि 1 आणि 2 जूनला, म्हणजे 31 मे आणि 1 आणि 2 जूनला या संस्थेतर्फे खूप चांगल्या प्रदर्शनाचं आयोजन जे सौर ऊर्जेवर आधारित आहेत आणि त्यात बरीच उत्पादनं असणार आहेत डिस्प्लेला, त्याविषयी आम्हाला जरा सांगा, या एक्सपोविषयी. छान आहे. आपल्या हे जे एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पहिल्या हॉलमध्ये 25 स्टॉल्स आहेत. त्या 25 स्टॉलमध्ये फक्त मोठे मोठे मॅन्युफॅक्चरर आहेत, ज्याला आम्ही जास्ती करून B2B कॅटेगरी अशी म्हटलेली आहे. हॉल 2मध्ये आम्ही B2C कॅटेगरीचे लोक घेतले. तिथेही मॅन्युफॅक्चरर्स आहेतच, पण तिथं जास्ती करून आम्ही EPC म्हणजे जे सोलर ऊर्जे घरी येऊन किंवा इंडस्ट्रीमध्ये येऊन लावणारी लोक आहेत ह्यांचे आम्ही स्टॉल तिथं घेतलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथं जर का बघायला गेलं तर तुम्हाला सगळा प्रॉडक्ट, सगळे कंपोनंट्स आणि लावणारी लोक या सर्वांचं तिथं तुम्हाला मेळ मिळणार आहे. नक्कीच. यानंतर मी शशिकांत सरांकडे येते. शशिकांत सर, मला एक सांगा, सौर ऊर्जेचा वापर वाढावा, लोकांमध्ये त्याविषयी जागरूकता यावी, यासाठी मास्मा खूप महत्त्वाचं काम करते, मोलाचं कार्य करते. पण मला एक सांगा, आणखी कुठल्या प्रकारची पावलं येत्या भविष्यात तुम्ही उचलताय? भविष्यामध्ये आमचं हेच असणार आहे की जे काही केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या सामान्य ग्राहकापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पोहोचवणे. महाराष्ट्रभर आम्ही सूर्यरथसारख्या योजना आहेत आमच्याकडे, काही प्लॅन आहेत, त्याद्वारे आम्ही महाराष्ट्रभर पोहोचणार आहोत, जिल्ह्याच्या ठिकाणी, आणि ह्याची जनजागृती करणार आहोत की सोलर एनर्जी कशी चांगली आहे आणि वापरू शकतो आणि त्याच्यातून आपला काय चांगला फायदा होऊ शकतो. नक्कीच. खरं तर हाच प्रश्न मला प्रदीप सरांना सुद्धा विचारायचा आहे. प्रदीप सर, खरं तर तुम्ही ज्या प्रकारे वेगवेगळ्या कॉर्पोरेट्समध्ये किंवा आपण म्हणूया मोठमोठ्या व्यावसायिकांबरोबर तुम्ही काम केलं आहे, मोठमोठ्या इंडस्ट्रीज त्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे, तर त्याविषयी सांगा. या इंडस्ट्रीज आणि त्याचप्रमाणे म्हणजे उद्योग क्षेत्रात सुद्धा सौर ऊर्जेचा वापर वाढावा आणि त्याचप्रमाणे घराघरात सर्वसामान्यांनी सुद्धा सौर ऊर्जेवर जास्तीत जास्त त्याचा वापर करावा, यासाठी कुठल्या प्रकारची पावलं आणखी उचलली जात आहेत? आपले मोदी सर जे आहेत, मोदी सरांनी ही PM सौर घर योजना काढलेली आहे. त्याच्यामध्ये जी सबसिडी दिलेली आहे ती एक खूप मोटिवेशनल सबसिडी आहे की ज्याच्यामुळे इन्स्टॉलेशनची जी किंमत आहे, प्रोडक्ट सकटची जी इन्स्टॉलेशनची किंमत आहे, ही खूप कमी होणार आहे. सबसिडीच्या मार्फत हे प्रमोशन ऑलरेडी चालू झालेलं आहे. काही वर्षांपूर्वी हॉट वॉटरवरती पण सबसिडी होती. आम्ही गव्हर्नमेंट दरबारी हे पण म्हणणार आहे की परत हॉट वॉटरसाठी सबसिडी जर का चालू केली तर ते अजून जास्ती फायदेशीर होऊ शकतं. नक्कीच. यानंतर शशिकांत सरांकडे येते. शशिकांत सर, खरं तर आणखी या सगळ्याचा वापर वाढावा, तसंच या प्रदर्शनाला, या एक्सपोला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी, तसंच सगळ्या इंडस्ट्रीजनी याला हजेरी लावावी, तसंच सौर ऊर्जेचे काय काय आणखी उपयोग आहेत त्याविषयी जाणून घ्यावं, तसंच याविषयी जास्त जनजागृती मुळात निर्माण व्हायला हवी, या उद्देशाने तुम्ही काय आवाहन कराल सर्वसामान्यांना? मी असं आवाहन करेल की हे एक्झिबिशन जे होणार आहे हे खूप 10 एकर जागेवर होणार आहे. पार्किंगची सुविधा चांगली आहे, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, सामान्य ग्राहकांनी, स्टुडंट्सनी यावं आणि ह्या प्रदर्शनामध्ये जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे ती पाहावी आणि या प्रदर्शनाचा फायदा नक्कीच घ्यावा, असं आवाहन करेल. प्रदीप सर, तुम्ही काय आवाहन कराल? नवीन जी टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर कसा होणार आहे ह्याचे काही प्रात्यक्षिक स्टुडंट्स लोकांनी केले, ज्याला आपण प्रोजेक्ट्स म्हणतो. तो स्टुडंट्सनी खूप छान छान प्रोजेक्ट सोलर इंडस्ट्रीमध्ये केलेले आहेत. त्याचा वापर आपण पुढच्या जनरेशनला, म्हणजे येत्या काळामध्ये आपण ते करणार आहे,
ती टेक्नॉलॉजी बघण्यासाठी पण मी असं आवाहन करेन की लोकांनी नक्की यावं, की आजची जी टेक्नॉलॉजी आहे आणि उद्याची येणारी टेक्नॉलॉजी आहे त्याच्या सांगड आपण घातलेलं आहे, आणि हे सर्व बघण्यासाठी नक्कीच यावं. इंडस्ट्रीजच्या सर. लोकांनी पण यावं आणि सर्वांनी यावं. नक्कीच सर, मास्मातर्फे हे जे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे, हा जो सगळ्यात मोठा एक्स्पो आयोजित करण्यात येणार आहे येत्या 31 मे, 1 जून आणि 2 जून रोजी, नक्कीच याला हजेरी लावा. या सगळ्या संदर्भातले डिटेल्स तुम्ही स्क्रीनवर पाहिलेच आहेत, तर नक्कीच या प्रदर्शनाला हजेरी लावा आणि सौर ऊर्जेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात अधिक प्रभावीपणे करून आपलं जीवन जे आहे ते सुखकर करा. प्रदीप सर तुम्ही इथे आलात, शशिकांत सर तुम्ही इथे आलात आणि मास्माविषयी आम्हाला सांगितलं, त्यांच्या कार्यक्षेत्राविषयी सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.